माझे हेते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे हेते सर्व सुख तुका म्हणे माझे हेते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हे ध्यान आवळे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे राजंतर हे ध्यान आवडे राजंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
श्री विठ्ठल आवाज दे ना. श्री विठ्ठल राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा
विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरि जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देहाचा विसर पाडे मज देहाचा विसर पाडे मज देहाचा विसर पाडे मज तरीच हा जीव सुख पावे माझा जीव सुख तरीच हा जीव सुख पावे माझा हा जीव सुख पावे माझा हरे केश राजा कळो आले हरे केश राजा कळो आले हरे केश राजा कळो आले भाव देई चित्ता राखे पाया पाशी भाव देई चित्ता राखे पाया भाव देई चित्ता राखे पाया पाशी भाव देई चित्ता राखे पाया सकळ वृत्तीशी अखंडित सकळ वृत्तीशी अखंडित सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लज्जा काम क्रोध लाज भय चिंता लज्जा काम क्रोध आस भय चिंता लज्जा काम क्रोध लाज भय चिंता लज्जा काम क्रोध सोडावा संबंध यांचा माझा सोडावा संबंध यांचा
माझा जोडावा संबंध यांचा माझा मागणे ते एक हेची आहे आता 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 नाममुखी संत संग दे नाममुखी संत संग दे नाममुखी संत संग दे तरीच हा जीव सुख पावे माझा 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 बरे केशी राजा कळो आले बरवे केशव राजा कळो आले बरवे केशव राजा कळो आले तुका म्हणे नको वर पंग देवा काने नको वर पंग देवा नको वर पंग देवा काने नको वर पंग देवा हे माझी सेवा भाव शुद्ध घे माझी सेवा भाव शुद्ध घे माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा 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 बरे केशी राजा कळो आले केशी राजा कडू आले बरवे केशी राजा कडू आले बार कुमार विठोपार कुमारी रकुमार जय विठोपार कुमारी ठोपार कुमारी बार कुमार ठोपार कुमारी बार कुमार ठोपार कुमारी बार कुमार ठोपार कुमारी बार कुमार ठोपार कुमारी जय विठोपार कुमारी विठोपार कुमारी हा विठोपार कुमारी जय जय विठोपार कुमारी जय जय विठोपार कुमारी ठोपा 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 देवा ताईसा करी उपकार 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 देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा देवा ताईसा करी उपकार देवा ताईसा करे उपकार देवा ताईसा करी उपकार देवा
देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळो आले राजा कळो आले बरकेशी राजा कळो आले तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरकेशी राजा कळो बरकेशी राजा कळो आले बरकेशी राजा कळो आले बरकेशी राजा कळो आले बरकेशी राजा बरकेशी राजा केशी राजा कळो आले बरकेशी राजा केशी राजा कळो आले बरवे केशी राजा बरवे केशी राजा कळो आले बरवे केशी राजा केशी राजा कळो आले बरवे केशी राजा कळो आले बरवे केशी राजा कळो आले बरवे केशी राजा कळो आले तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा
विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज जय सद्गुरु जोग महाराज की जय पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळव आले ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणी ते कहीची आहे आता नाममुखी संत संगदी तुका म्हणे नको अर्पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळू आले पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळू आले संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय संत चुडामणी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची आणि संत कवयित्रींची असणारी मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी अपार अपूर्व अशा अलौकिक अहेतुकी कृपेमुळं या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व या वसंत ऋतूचा काल आहे हा चैत्र आणि वैशाख ह्या 2 महिन्यांनी वसंत ऋतू होतो त्याचं वर्णन केलं उत्तम हा पर्व चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस असं वर्णन केलेलं आहे त्या आता उत्तरायण आरंभ झालेला आहे अशा या पावन पर्वामध्ये
या ठिकाणी आज हा हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. त्यामध्ये तुम्ही आम्ही जिवंत आहोत, आपले श्वासोश्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत. कारण या ठिकाणी या सध्याच्या कालामध्ये एक नागरी शहरी वातावरणामध्ये या ठिकाणी असं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर निर्माण झालेलं आहे किंवा या ठिकाणी या वारकरी संप्रदायाचं जे कार्य आहे त्या कार्याचं हे एक प्रकारचं आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी झालेलं आहे. आणि ते सुद्धा माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या पूर्वजांनी अनेक हाल अपेष्टा सहन करून या ठिकाणी हा जो परमार्थाचा मार्ग आहे तो मार्ग परंपरेनं ठेवलेला आहे. आणि असं आहे की योगायोग असं आहे की पूर्वजांनी हे जरी सुरुवात केलं असलं तरीसुद्धा ते सांभाळण्याचं, त्याचं रक्षण करण्याचं भाग्य तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु. या असणाऱ्या वंशजांना हे माझी मिराशी, चित्त तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीना आपले जतन. या आमच्या पूर्वजांनी जे काही जतन केलेलं आपलं आम्हाला प्रारंभ करून दिलेला आहे ते जी सेवा आहे ती सेवा पांडुरंगरायाची आम्ही देहांतापर्यंत करत राहू. आणि पुढच्याही पिढीमध्ये आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, अशा प्रकारची ही परंपरा या ठिकाणी अव्याहतपणे चालू आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आणि आपलंही त्या आपल्या असणारे हे पूर्वसुरी आहेत, हे वंशज, हे खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला 7 पिढ्याची इस्टेट दिली, हे कौतुक नाही. परंतु जन्मजन्मांतरी तुझाची अंकेला, करोनी विठ्ठला दास ठेवी. आपली जी पिढी आहे ती पिढी जोपर्यंत चंद्रसूर्य असेपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी आपलं पुरुषार्थ जर धन मिळवणं, कीर्ती मिळवणं ह्या परंपरेचं हे कर्तव्य नाही. या ठिकाणी आपली भगवान परमात्म्याची अविरतपणे सेवा करणं ही आपली खरी वतनदारी आहे. हा आपला खरा हक्क आहे. आणि तो आपला हक्क असा आहे, लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे ते म्हणतात की स्वातंत्र्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. त्याप्रमाणे त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करणं हे आपलं वंश परंपरा दासमी अंकिता ही सेवा आपण करावी. आमचे वैकुंठवासी बाबा देवरामजी बाबा ते यायचे. मला तर अगदी सुरुवातीला आम्ही नवीन पाठ सुरू केले त्यावेळेपासून त्यांचा कायम आशीर्वाद राहिला. परंतु आमच्या प्रकृतीस्थ असल्यामुळं प्रत्येक वेळेला बाबा असताना काही ना काही प्रतिबंध व्हायचा, आम्ही कीर्तन करू शकणार नाही असं. पण मला या ठिकाणी त्यांच्या प्रयाणानंतर वैकुंठातून देखील त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपण सर्व जिवंत आहोत. आणि त्या ठिकाणी बाबांच्या कृपेने ही जी आजची कीर्तन सेवा आहे हा जागराचं कीर्तन आहे, हे उपांत्य कीर्तन आहे. या ठिकाणी आपल्या संप्रदाय परंपरेमध्ये असा अभंग घ्यावा की तो मागणीपर असावा. म्हणजे आपण जी 7 दिवस सेवा केली, सेवेशिवाय भगवंताच्या पायाजवळ मागण्याचा अधिकार येत नाही. तर आपण या ठिकाणी जे काही श्रोते आहेत, वक्ते आहेत, या ठिकाणी गायन करणारे, वादन करणारे, असे टाळकरी, हे सगळे जे महापुरुष आहेत ह्या सगळ्यांचे हे एक प्रकारचं पुण्य आहे. आणि त्या पुण्याच्या मोबदल्यामध्ये आज 7वा दिवस आहे. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणत आहेत वरम ऋणीश्व, तुम्ही काहीतरी मागून घ्या. काही लोक जे आहेत सेवा न करता मेवा मागतात, त्यांना भगवान परमात्मा देत नाही. कारण परमात्म्याचा एक नियम आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तुम्ही सदाचार करणार नाही, सद्विचार करणार नाही, अंतकरणात श्रद्धापूर्वक सद्भावना ठेवणार नाहीत आणि भगवंताकडं सारखं भिकाऱ्यासारखं मागत राहणार, परमात्मा त्याच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. कारण त्याचा एक कायदा आहे, त्याची एक आचारसंहिता आहे. ज्या आचारसंहितेमध्ये जो मनुष्य जितका अधिक भक्ती करतो, जो आपलं शरीर, मन, वाणी परमात्म्याला समर्पण करतो, काय होईल ते हो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. या ठिकाणी काय व्हायचं ते होऊ दे, परंतु मी तुझ्या चरणापासून चरण न सोडी सर्वथा,
आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगलनाम हृदयी अखंडित प्रेम नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. माझं ठिकाण मला जो नियम केलेला आहे तो नियम तू माझा पालन कर. याच्या पलीकडं मला तुझ्यापासून कोणत्याच प्रकारची इच्छा नाही. अशा प्रकारचे हे महात्म्य असतात. त्यांच्या ठिकाणी ते मूर्तिमंत त्याग असतो आणि त्यांच्या त्यागाची जी फलं आहेत तीच आज आपण चाखत आहोत. अशा महापुरुषांना जर काही मागा असं पांडुरंग परमात्मा म्हटला तर त्यांची मागण्याची प्रवृत्ती नसते. ते म्हणतात की काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. या ठिकाणी आम्हाला तू कितीही जरी म्हणला तरी काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. या ठिकाणी देवा आम्ही काहीच घेणार नाही. पण परमात्म्याने असं आहे की मोठ्या महापुरुष संत किंवा देव जेव्हा आपल्याला काही मागा म्हणतात त्यावेळेला आपण जर काही घेतलं नाही तर त्यांचा अवमान केल्यासारखं होतं. म्हणून असं मागणं मागायचं की संसारातलं काहीच मागायचं नाही, परंतु असं मागणं मागायचं की त्या मागण्याने मागण्याची इच्छाच संपून जाईल. सगळ्यात मोठं मागणं आहे परमात्मा प्राप्ती. आणि परमात्मा प्राप्ती झाली की संसाराचं काहीच कौतुक वाटत नाही. संसारातली कोणतीच इच्छा जीवनामध्ये राहत नाही. म्हणून या मागणीला मागणी म्हणू नये. खरं परमात्म्याकडं मागणं, पण मागायचं ते काय? मागणे ते तुझं मागो, देह भाव तुझं सांगो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागायचं झालं तर जसं पतिव्रता श्रेणीनं कोणाकडं काही मागू नये आणि मागायचंच झालं तर आपल्या पतीजवळ मागावं. तसा आपला हा परमपिता की जो आपलं खरं जीवनाचं रक्षण करणार आहे, सांभाळ करणार आहे, त्या परमात्म्याचं मागायचं. पण कधी आपण आयुष्यभर त्याची सेवा करायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये द्यायचंच झालं तर तू आम्हाला तुझी भक्ती दे, प्रेम दे, वैराग्य दे आणि हेच दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. गुणगायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. गुणगायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. देवाकडं मागायचं ते परमार्थिकच मागत जावं. संसार जो आहे मागू नये. का मागू नये? संसार जो आहे तो प्रारब्ध अधीन आहे. अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध अधीन. आपल्याला आजचं अन्न कुठं मिळायचं, किती मिळायचं, कोणतं मिळायचं हे सर्व ठरवून गेलेलं आहे. त्या ठिकाणी हे जे प्रारब्ध प्राप्त जे भोग आहेत त्यांचा निश्चित अशा प्रकारचा आपण जन्मल्यापासून मरेपर्यंतचा नियम जो आहे तो निश्चित झालेला आहे. त्याच्यात काही अन्यथा होत नाही. म्हणून संसारात काही मागितलं तरीसुद्धा आपल्याला जसं प्रारब्ध असेल त्याचप्रमाणे आपल्याला मिळत असतं. म्हणून मनुष्याने संसार जो आहे तो सगळा प्रारब्धावर सोपून द्यावा आणि मग मागावं काय तर परमार्थातलं मागावं. परमार्थामध्ये असं आहे की परमार्थात काही केलं तर ते वाया जात नाही परमार्थामध्ये, आणि संसारात कितीही केलं तरी ते उपयोगाला येत नाही. म्हणून आपले जे संत आहेत ते परमात्म्याकडे जेव्हा मागणी करतात ती संसाराची मागणी करत नाही. ते मागणी करतात ती भगवंताच्या सेवेची. त्याच्यामध्ये सुद्धा दुसरं काही मागत नाही. आमच्याकडून जन्मोजन्मी ही चरणसेवा जी आहे ती चरणसेवाच आम्हाला द्या असं मागणं करतात. आणि हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. यासाठी हे एक प्रकारचं कटकेवाडी हे खरं पाहिलं तर एक प्रकारचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. हे क्षेत्र म्हणजे एका ज्या धन्य माता पिता तयाच्या असं 3 भावांनी, तिथं दत्तांची पण मूर्ती आहे की या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेशाप्रमाणे या जन्मभूमीमध्ये आपण राहिलो. ती जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आपली आई आणि आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. अशा वेळेला इथं असणारी आपली जी जमीन जायदाद आहे त्याच्यामध्ये हे पुढं येणारं जे अत्यंत कराळ विक्राळ कलिकाळ आहे त्याच्यामध्ये ह्या शहरी वातावरणामध्ये हा अध्यात्माचा प्रसार होणार नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतः त्या ठिकाणी आपली जमीन देऊन या ठिकाणी
एक प्रकारची धाकटी पंढरी निर्माण केलेली आहे की ज्याप्रमाणे पांडुरंगाची पंढरपूरला आपण वारीच्या द्वारा उपासना करतो त्याप्रमाणे या ठिकाणी दररोज भोवतालच्या परिसरातले लोक या ठिकाणी येतील, देवाला मागतील, माझे चित्त तुझे पायी राही आयुष्य करी काही धरून या बाही वाहतारी दातारा, इथं प्रार्थना करतील. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणा वातो हरी मजदिना ते उद्धरी, अशी प्रार्थना करतील, ध्यानधारणा करतील, त्या पांडुरंगाला हृदयात साठवतील. अशा प्रकारचे हे त्यांचं शिक्षण किती झालं होतं याच्यापेक्षा आम्ही जवळून आमचे पितृतुल्य बाबा देवराम बाबांना पाहिलेलं आहे की मूर्तिमंत ज्याला आपण म्हणतो संतत्व ते त्यांच्या ठिकाणी होतं. मूर्तिमंत औदार्याचं ते पुतळा होते आणि आम्हाला तर त्यांच्या आशीर्वादाची आजही अनेक प्रकारे अनुभूती येते. तेव्हा असं एक स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारची ही खरी आपली मिराशी आहे की याचा धरीना अभिमान करीना आपले जतन. हे जतन करण्यासाठी ह्या लोकांनी पुढच्या किती पिढ्यांचा विचार केला असेल किंवा या भूमीमध्ये हे जे काही वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे प्रवाहित राहावं अशा प्रकारचं केंद्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्या केंद्रामध्ये या ठिकाणी पांडुरंगरायाच्या ह्या पावन वायुमंडलाच्या मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी 7 दिवस अनुष्ठान केलेलं आहे. आणि त्या अनुष्ठानाचं फल म्हणून भगवंत आपल्या संप्रदाय परंपरेमध्ये ह्या दिवशी म्हणजे याला जागराचं कीर्तन म्हणतात. जागर काय आहे तर आज 7 दिवस काय केलं आपण, कीर्तन प्रवचन पारायण या रूपाने संतांचे विचार ऐकले. आणि त्यांनी काय सांगितलं, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, बहुता दिसा फेरा आलाया नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, तुका मागे दान द्यावेची अनन्य. असे हे जगजोगी, जगातले जे जोगी आहेत, म्हणजे जे त्यागी पुरुष आहेत, ज्यांनी पाहिलेची नाही मागे परतोनी, संसाराचा विचार केला नाही, हा संपूर्ण जगताचा उत्पत्ती स्थिती लय करता असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे, ज्याने मला हे शरीर दिलेलं आहे, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जो या भिवरेच्या तिरी कट धरोनी या करी, पाऊले समची साजेरी अंतरी धरोनी राहीन. अशा प्रकारचा हा जो परमात्मा आहे पांडुरंग परमात्मा, त्याची ही स्थली आहे. ही ह्या बंधुवर यांनी निर्माण केलेले विशेषतः म्हणजे ज्याला मधले बंधू ते आमचे देवराम बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा आपल्याला सर्वांना घडत आहे. आणि तिथं बसून आजही त्यांच्या प्रयाणानंतरही जेव्हा आपण या ठिकाणी बसून परमात्म्याच्या चरणाजवळ या ठिकाणी आपलं मन घुटमळत आहे, संसाराकडं आपण पाठ करीत आहोत आणि पांडुरंग परमात्म्याच्या सन्मुख झालेलो आहोत, ही सर्व ह्या पूर्वसुरींची आपल्यावर असणारी कृपा आहे. आणि त्याच्यामध्ये जे जे लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित आहेत ते सर्व धन्यवादाला पात्र आहेत. विठ्ठल 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 नाही तर या काळामध्ये लोक एक इंच जागेसाठी लढतात, परंतु या काळातही ही सगळी भूमी देवाची आहे. आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याच्या पलीकडं आपल्या ह्या भूमीवर किंवा ह्या धनावर ह्या कीर्तीवर आपली सत्ता नाही. जो परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचं चिंतन करणं आपल्या हातात आहे. संसारातल्या संकल्प करणं आपल्या हातात आहे, पण संकल्पाची पूर्ती होईल असं नाही. पण परमार्थात तुम्ही म्हटलं देवची होईन म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. तुम्हाला जर वाटलं ना की या जन्मामध्ये मी शेवटी भगवंताचं चिंतन करीन, शरीराचा त्याग करीन, मला रात्रंदिवस जागृत स्वप्न सुषुप्तीमध्ये मी परमात्म्याचं चिंतन करीन, हा माझा शेवटचा जन्म असेल किंवा भक्तीसाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल, अशा प्रकारचे जे जे संकल्प करू, तो का म्हणे आम्ही
जे जे इच्छा जे जे करू इच्छा जे करू जे इच्छा करू ते 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 कल्पतरू घेईन मी जन्म याजसाठी देवा 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 तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा साधावया साधवया तुझी चरण सेवा साधवया साधवया तुझी चरण सेवा साधवया घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुझी कायम मला तुझ्या चरणाची सेवा घडावी म्हणून गर्भवासातलं दुःख असेल, मरणाचं दुःख असेल, या संसारात अनेक प्रकारची प्रारब्ध प्राप्त आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ही सगळी दुःख प्राप्त होतच असतात. परंतु ही सगळी दुःख मी भोगील, परंतु या मनुष्य शरीरामध्ये परमार्थ करता येतो. प्रेमपूर्विका किंवा प्रेम लक्षणात्मक अशी भगवंताची, पांडुरंग परमात्म्याची भक्ती करता येते. म्हणून मला जन्म जरी आला तरी हरकत नाही, गर्भवासाचं दुःख जरी किती आलं तरी मला त्याचं काही वाटत नाही. सामान्य लोकांना गर्भवासाचं दुःख आहे आणि भगवत भक्ताला गर्भवासाचं दुःख नाही. त्याचं कारण आहे की त्याचं मार्मिक रहस्य त्यांनी जाणलेलं आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. आपल्या हृदयात जर भगवंताचं नाम असेल आणि संसारातली मेरू पर्वतापेक्षाही अशी कठीण अशी दुःख आपल्या जीवनात आली तरी आपल्याला त्या दुःखाने आपला केससुद्धा वाकडा होत नाही. अशी जीवन जगण्याची ही जी वारकरी शैली आहे, परंपरा आहे, ही तुकोबारायांना आत्मसात झालेली आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या पायिकांना ही कला साधल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना काही वाटत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास, आनंदाने आम्हाला गर्भवासी येऊ दे, परंतु तुझ्या चरणाचं चिंतन त्या ठिकाणी आमच्याकडून सुटू नये. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचली. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंदी सरे संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंदी सरे आवडी बुरे संसारी. काळ ब्रह्मानंदी सरे आवडी बुरे. तुकोबाराय म्हणतात की संसार तो कोण लेखे, त्या संसाराची कोण पर्वा करते, त्या संसारामध्ये किती सुख आले आणि किती दुःख आले याचा कोण विचार करतं. आमच्या जीवनाचा एक भाव ठरून गेलेला आहे आणि तो कोणता तर या ठिकाणी आमच्या जीवनाची आमची दोन दैवत आहेत, एक संत आणि एक देव. या ठिकाणी आम्हाला संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, आमचे सोयरे धायरे किंवा आमचे व्याही जावई ही आमची जवळची व्यक्तिमत्व नाही.
आम्हा सखे हरिजन. भगवंताचे हरीचे जे जन आहेत, दास आहेत, ते आमचे खरे सखे सोयरे आहेत. हा, त्या ठिकाणी आणि जो परमात्मा आहे तो आमचा सोयरा आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पायाठवीती विठोबाची पायाठवीती विठोबा. ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठवीते विठोबाचे पाय आठवीते विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवीते विठोबाने पाय आठवीती विठोबाचे पाय आठवीती विठोबा. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाचे पाय आठवीती विठोबाचे पाय आठवीती विठोबाचे. माणसाने आपल्या जीवनामध्ये दोनच गोष्टींची जवळीक करावी. हां, बाकीकडं सगळीकडं पाठ फिरवावी. दोन कोणत्या वस्तू तर एक परमात्मा श्री विठ्ठल परमात्मा, नाही तर त्याचे लाडके असणारे त्याचे दास हरिदास, त्यांची संगती करावी. नाम आठवीती विठोबाची ते माझे सज्जन ते माझे सोयरे सज्जन सांगाती. ते खरे माझे सोयरे आहेत, ते सज्जन आहेत, ते माझे सांगाती आहेत. आणि त्यांचं असं आहे, देव आणि भक्त हे तर दुजा नाही विचार. मनुष्याने कायम परमात्म्याचं चिंतन करावं, नाहीतर संत संगतीत राहावं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या ठिकाणी सर्वात मोठं हे एक केंद्र झालेलं आहे. पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हे एक माहेर घर या रूपाने हे केंद्र इथं उत्पन्न झालेलं आहे. ह्या नाव आहे कटकेवाडी. ह्या कटक शब्दाचा अर्थ सैन्य आहे, सैन्य, आणि वाडी शब्दाचा अर्थ आहे अनेक लोकांचा समुदाय. इथं सर्व प्रकारचे जे भक्तजन आहेत, ह्या भक्तजनांचा समूह एकत्रित व्हावा आणि सगळ्यांनी परमात्म्याच्या नामाचा, गुणांचा, त्याच्या स्वरूपाचा इथं गर्जना उद्घोष होत राहावी. आणि त्यामुळं कली काळातली सगळी पापं निघून जावी आणि आपल्या जीवनामध्ये रम्य समाधान मनुष्याला किंवा ज्याला परमाशांती म्हणतात ती प्राप्त व्हावी. म्हणून ह्या अशा लोकांचा समूह या ठिकाणी एकत्र यावा आणि ह्या समूहाचं संरक्षण व्हावं, असं ह्या महापुरुषांचं चिंतन आहे. स्वामी महाराज सांगायचे की इथं कशा प्रकारचं मनुष्याला ह्या मठ मंदिरांमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये कशा प्रकारे दुःखाचं निवारण होतं आणि कशा प्रकारचं सुख भोगत असतात, याच्याविषयी उदाहरण द्यायचे स्वामी महाराज. की एखादा उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादं मोठं तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एखादा हत्ती किंवा गेंडा निमज्जन करीत आहे त्या गंभीर अशाना जलाशयामध्ये. आणि त्याच वेळेला एकतर ऊन आणि त्याच्या भोवताली जे जंगल आहे त्या जंगलाला ओनवा लागला. जिकडं तिकडं अग्नीच्या आया सगळ्या म्हणजे त्या प्राण्यांना भासायला लागल्या. पण तो हत्ती जो आहे तो त्या थंड पाण्यामध्ये निमज्जन करतो. त्यामुळं त्या तलावाच्या बाहेर नाही, तो तलावामध्ये तो पोहत आहे, निमज्जन करीत आहे, त्याला त्या अग्नीच्या झळा लागत नाही. तसं हे संसारामध्ये पाहिलं तर आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक सर्व प्रकारची दुःख आहेत. म्हणून तर संसार दुःखमुळं चौकडे इंगळ असं त्याचं वर्णन केले. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त असं त्या संसाराचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या संसाराला तुकोबाराय, नामदेवराय, शांतीब्रह्म, नाथ महाराज आदी संत आले, पण त्यांच्या जीवनामध्ये नाही आनंदाशी जोडा किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. बाहेरून पाहो तर तुकोबारायांची
तुकोबाची पत्नी स्त्री एक अन्न करिता मेली. बरं, दुसरी जिजाबाई त्या कर्कशा स्वभावाच्या आहे. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न करिता मेली. अशा प्रकारची स्थिती आहे. लोकसुद्धा तुका वेढा अविचार करी बडबड फार, अशा प्रकारचं लौकिकही संपूर्ण जीवनातला मावळलेला आहे. आणि अशा वेळेला जर जगद्गुरू तुकोबारायांना आपण विचारलं, महाराज तुमचं कसं चाललं, तर तुकाराम महाराज काय म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, आनंदाच्या डोहात आनंदाच्या लाटा उसळाव्यात. त्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला जरी ह्या भौतिक सुखसोयीनं विवर्जित असं आमचं जीवन दिसत असेल, पण आतमध्ये हा आनंदाच्या डोहामध्ये आनंदाच्या लाटा उसळत आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तो, आनंदे निर्भर डुल्लत तो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तो, आनंदे निर्भर डुल्लत तो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत सो, आनंद निर्भर डुल्लत सो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत, आनंदे निर्भर डुल्लत. बाहेरून जरी ह्या त्रिविध दुःखाचे डोंगर आमच्यावर कोसळले तरी आम्ही आनंदाने डुलतो. तुकोबाराय याचं काय असं तुम्हाला कोणती युक्ती साधली, तर ती तुकोबाराय त्याच अभंगात सांगतात की आम्ही नित्य नामस्मरण करत असतो, भगवंताच्या नामाची गर्जना सतत करतो, त्यामुळं आमच्या चित्तामध्ये कायमचं सुखच अभिव्यक्त होतं. अखंड खंड ना जीवन रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण आमचं जीवनामध्ये कधी खंड पडत नाही. कशाला पडत नाही? रामकृष्ण नारायण हे मंत्र आहे तुकोबारायांचे, आपल्याला सांगितलेले, त्यांच्या अनुभवाचे अनुष्ठान केल्यानंतर जी तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, आणि ते आहेत रामकृष्ण नारायण. ह्याचा अखंड आम्ही अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण. किंवा तुकोबारा दुसऱ्या अभंगामध्ये सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, ल्यालो सर्व अलंकार. तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात की तुम्हाला सुख पाहिजे, आणि ते सुख कसं पाहिजे? दुःखाचा जिथं संबंध नाही असं. ते सुख काही काळ पाहिजे का तुम्हाला? नाही, तुम्हाला नित्य पाहिजे, नित्य सुख पाहिजे सदा, सगळ्या काळामध्ये. तुम्हाला कोणत्या देशामध्ये सुख पाहिजे का? मंदिरात आलं की आम्हाला आनंद वाटावा,
घरी गेलं ते घरी गेल्यावर दुःख असलं तरी चालेल असं कोणाला वाटतं का? माझं शरीर कोणत्याही देशात असो, ते तरुण असो किंवा वृद्ध असो किंवा बालपणातला असो, रोगी असो किंवा निरोगी असो, आम्हाला कायम आनंद झाला पाहिजे. त्याचा दुःखाशी संबंध नसला पाहिजे. तो कोणत्याही काळात झाला पाहिजे. वर्तमान भूत भविष्य सगळीकडं आम्हाला आनंद प्रतीतीला आला पाहिजे. आणि कोणत्याही वस्तूशी आमच्या जीवनात संबंध आला तरी त्या आमच्या आनंदामध्ये कमतरता होता कामा नये. तो अविनाशी आनंद आम्हाला असला पाहिजे. अशी जर तुमची मागणी आहे तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही असं केलं, सदा नामघोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. या ठिकाणी सदा समाधान पाहिजे ना, तुम्हाला नित्य समाधान शांती पाहिजे ना, तर नित्य निरंतर तुम्ही नामाचं वर्णन करत, नामाचं गायन करत राहा. सदा नामघोष, नामाचा मोठ्याने घोष करत राहा. सदा नामघोष करू हरिकथा. भागवत रामायण कथा संत चरित्र यांची कथा किंवा निरूपण ऐकत राहा. सदा नामघोष करू हरिकथा. आणि एवढं करीत गेले ना, हे जीवनात जगण्याचं तंत्र आहे. हां, हे तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला जर नित्य समाधान पाहिजे असेल तर तुम्ही नित्य, तुम्ही म्हणाल मग आमची घरची कामं सोडून द्यायची का? ती इंद्रिय देवाला लागत नाही. भगवान परमात्मा आहे हा, त्याला धन लागत नाही, कीर्ती लागत नाही. स्वामी महाराज सांगायचे, परमात्मा हा चित्त चोर आहे, तो वित्त चोर नाही. म्हणून याची कला आहे की जी कला आपल्याला त्या गवळणींनी शिकून ठेवलेली आहे. त्या गवळणी बिचाऱ्या आपल्या सासरामध्ये राहत असताना त्यांचं सगळं मन परमात्म्याला दिलं होतं. म्हणून मन हे गोविंदी देह काम करी हो. देह जो आहे तो आपल्या शरीर जे आहे ते त्या संसारामध्ये होतं आणि मन त्यांनी कायमचं परमात्म्याला देऊन करिता तया काम धाम, 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 तमाल श्याम ध्यानी मनी. करिता तया काम धाम, तमाल श्याम ध्यानी मनी. तमाल श्याम ध्यानी मनी, तेने पावल्यानंदा, तेने पावल्यानंदा. करिता तया काम धाम, तेमाल श्याम ध्यानी मनी. करिता तया काम धाम, तमाल श्याम ध्यानी मनी. तमाल श्याम ध्यानी मनी, तेने पावनानंदा, तेने पावनानंदा. करिता तया कामधाम, तमाल श्याम ध्यानी मनी, तेने पावल्या आनंदा. तेने पावल्या आनंदा. त्या गवळणी जीवन जगण्याची एक शैली काय आहे ती पद्धती अंगीकारली आणि आम्हाला मानव जातीला दाखवून दिली. कामधाम सर्व करत राहायचं, परंतु मनामध्ये कोणी तमालपत्रासारखा वर्णाचा असणारा जो सच्चिदानंद घन भगवान परमात्मा जो आहे की जो अत्यंत सौंदर्य माधुर्याची खाण आहे ती आपल्या हृदयामध्ये धारण केलेली आहे. आणि मन हे गोविंदाला दिलेलं आहे आणि देह त्या संसारामध्ये काम करीत आहे. ही जीवन जगण्याची शैली ह्या संतांनी आपल्याला दिलेली आहे. विठ्ठल 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 आणि आपल्या ह्या पूर्वसुरींनी आपल्या पूर्वजांनी ही जी परंपरा आपल्याला दिली आहे त्या परंपरेचं पायिक होण्याचं इतकं मोठं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे.
तेव्हा त्या पूर्वजांची जी पूर्वजमाळा आहे त्या त्या मालिकेला उदाहरणार्थ हे जे बंधुत्रय आहेत हे जणू काही ब्रह्मा विष्णू महेश रूपाने आहेत. शिवराम, देवराम, भिवराम वडिलांनी त्यांच्या कोणत्या प्रकारच्या संकल्पना करून त्या काळात त्यांची नावं ठेवली असतील आणि त्यांची परंपरा पाळण्याचं सौभाग्य जे आहे याच्या इतकं सौभाग्य आमच्या दादांच्या वगैरे किंवा पुढच्या पिढीच्या जीवनात दुसरं कोणतंच असू शकत नाही. विठ्ठल 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 असं आहे की अशा प्रकारच्या ह्या थोर परंपरेला त्यांच्या पावन स्मृतीला वंदन करून आपण जो या कीर्तनाच्या निमित्ताने अभंग निवडलेला आहे त्याच्यावर यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही म्हणाल की म्हणजे आता इथून पुढं मग आतापर्यंत काय सांगितलं आहे की नाही. याच्यामध्ये आतापर्यंत जसा समारंभाला मंडपाचे खांब रोवायला जास्त वेळ लागतो, शेकार टाकायला काही वेळ लागत नाही. आता आपण शेकार टाकू म्हणजे अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारायांनी जी काही घनघोर तपश्चर्या केली, कुठं ह्या भामचंद्र डोंगरावर, गोराडा डोंगरावर किंवा भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांनी विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले पिडूजे लागले सकळीक अशा प्रकारची स्थिती आहे, ज्यामध्ये तुकाराम महाराजांनी 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. तुकोबारायांनी देवचा वाडा सोडला आणि जोपर्यंत परमात्मा पांडुरंग आपल्याला भेटत नाही तोपर्यंत पुन्हा वाड्यावर यायचं नाही. हा देहाचं काही हो, काय देह घालू करवती कर्मरी टाकूया भितरी अग्नी माझी. असं वैराग्याने संपन्न जीवन तुकाराम महाराजांना असं वाटत होतं की काही करू. एकांतातही काळ घालवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळवती येणे सुखे रुचे एकांताचा वास. अशा प्रकारचा एकांतही डोंगरामध्ये विंचू सर्प व्याघ्राची पर्वा केली नाही. पण 15 दिवसानंतर त्याच ठिकाणी बालरूप घेऊन श्रीहरी भेटला. भगवान पांडुरंग परमात्म्यांनी बालरूपात जगद्गुरु तुकोबारायांना दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी तुकोबारायांना परत घरी जायला सांगितलं. तुकोबारायांना भामचंद्राच्या पायथ्यापर्यंत, जिथं आता हनुमंतरायाचं मंदिर आहे असं सांगतात का, तिथपर्यंत पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना बोलवीत आले आणि तुकोबाराय त्यावेळेला घरी न जाता पुन्हा भंडारा डोंगरावर गेले. ते आनंद परमात्म्याला पाहिलं होतं. देखिला डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. पुन्हा त्या ठिकाणी भामचंद्र डोंगरावर गेले. 15 दिवस तपास नाही. जिजाबाई कान्होबाराय पाहत होते आणि त्यावेळेला जेव्हा कान्होबाराय असं सांगतात की त्या ठिकाणी कान्होबाराय जिजाबाई पाहत असताना संध्याकाळ झाली, तेव्हा मुलं लहान होती. तुकोबारायांना आपलं कान्होबारायांनी सांगितलं जिजाबाईंना तुम्ही जा, मी थोडा फिरतो आणि मी येतो. तेव्हा त्यांना पांडुरंग परमात्म्याचा आणि दुसरं कोणी आपलं तुकोबारायांचा आणि कोणीतरी संभाषण करत आहे असा ध्वनी आला भामचंद्र आपलं भंडाऱ्या डोंगरावर. मग ते त्या दिशेने गेले. तेव्हा त्यांना पांडुरंगराय तर दिसले नाही, पण तुकोबाराय कोणाशी तरी संवाद करीत आहेत. थोडक्यात सांगायचं, यानंतर पांडुरंगरायांनीही तुकोबारायांच्या विनंतीवरून कान्होबारायांना दर्शन दिलं. मग त्यांना परत पाठवलं. जात असताना तुकाराम महाराजांनी की देखिला डोळा बैसला मनी, त्या परमात्मा जो आहे त्या परमात्म्याकडेच पुन्हा पुन्हा माघारी पाहत राहिले. तेव्हा भगवंताने विचारलं की तुम्हाला काही पाहिजे का, तुम्हाला काही तुमचं काही मागणं आहे का. आणि असं आहे की त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला जे मागणं मागतात तो मागणं म्हणजे हा आजचा अभंग आहे. विठ्ठल 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 राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडुनी धरीन जीवे देह भावे पूजिन होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या. तुकोबाराय धावून गेले.
पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला मिठी घातली आणि माझ्या जीवनाचा कळस झाला. आज असं कधी होईल जर तुझं जे साजिरं गोजिरं असणारं जे रूप आहे ते जर माझ्या हृदयात कायमचं स्थिर रूपाने लागलं तर त्या ठिकाणी होईल येणे कळस आले, माझ्या जीवनाचा कळस झाला असं मी समजेल. जीवनाचा कळस कशाने होईल यासाठी देवा तू आता याचा अर्थ आत्तापर्यंत आम्ही जीवन ही स्थिती कधी येत असते जीवनामध्ये. हे काय लगे काय म्हणतात हळद पिला आणि लगेच हळद हो गोरी एका काळा मनुष्य त्याला म्हणे हळदीनं जरा हळद पिलं की त्याच्या त्वचेमध्ये बदल होतो. तो जो श्यामवर्ण आहे तो गौरवर्ण होतो. आता देवाने दिलेली ही कातडी ज्याची काळी आहे त्याची गोरी होणं काय सामान्य गोष्ट आहे का? पण लोकांना वाटतं आता व्यवहारशास्त्रामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये उपाय सांगितले. जरी तो मनुष्य श्यामवर्णाचा असला तर कोणत्या काही त्याला आयुर्वेदिक वनस्पती रस जर त्या अंगाला लावले तर त्याला थोडा गौरवर्ण येतो. परंतु या ठिकाणी त्यांना जर असं वाटतं की आपल्याला जर आपण परमार्थ करायला लागलो तर लगेच आपल्या जीवनात परिवर्तन होईल. पण तसं होत नाही. यासाठी काही काळच जावा लागतो. या ठिकाणी असं सांगितलं बरेच लोक परमार्थाला लागतात आणि सोडून देतात. याचं कारण काय आहे? परमार्थाला लागताना अनंत जन्मीचे संस्कार असतात. ते संस्कार पूर्वी कमी त्रास देतात पण जेव्हा देवाच्या वाट्याला लागतो तेव्हा जास्त त्रास देतात. पण त्यावेळेला सात्विक धैर्य लागतं. ते धैर्य त्यांच्याजवळ नसतं. म्हणून या ठिकाणी पंचदशीकारांनी सांगून ठेवलं कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. या ठिकाणी आपण गर्भस्थापना केल्यावर 9 महिने वाट पाहतोच की नाही. शेतीत पेरलं बीज तर काही दिवस वाट पाहतोच की नाही. त्याप्रमाणे परमार्थामध्ये हा पी हळद हो गोरी अशा प्रकारचा सिद्धांत चालत नाही. यासाठी जन्मांतरी काय पुण्य केले का तेव्हा या जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी तुकोबाराय सांगतात की अनेक जन्मांतरांमध्ये आम्ही अत्यंत उत्कट असं शुद्ध स्वरूपाचं पुण्य केलं तेव्हा कुठे या पांडुरंग परमात्म्याला आमची दया आलेली आहे. तेव्हा यामध्ये सात्विक धैर्य धरलं पाहिजे की काही झालं तरी या ठिकाणी देहम वा पातयामी कार्यम वा साधयामि. मी एक तर हा देह पडेल नाहीतर माझं कार्य सिद्ध होईल. अशा प्रकारचा निश्चय ज्याच्या ठिकाणी आहे त्याला परमार्थामध्ये मरण्याच्या एक क्षण का होईना अगोदर निश्चित ही मुक्तावस्था प्राप्त होते. पण तोपर्यंत सात्विक धैर्य त्यांनी धरलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुकाराम महाराज म्हणतात देवा आता ऐसा करे. आता म्हणजे शब्दाचा अर्थ काय? आता. याचा अर्थ पूर्वी बरंच काही आम्ही केलेलं आहे आणि आता एक अशी वेळ प्राप्त झालेली आहे त्यावेळेला काय करायचं. आता शब्दाचा अर्थ आहे अनंतर म्हणजे बरंच काही केल्यानंतर आता काही पुढं करायचं आहे. तर अशा वेळेला ह्या आता शब्दाचा अर्थ आहे आम्ही मागच्या जन्मात
चांगलं लक्षात घ्या. जर तुम्ही कीर्तन शांतपणाने आणि अंतर्मुख वृत्तीने ऐकलं तर आपण वेळेत संपू, नाहीतर काकड्यापर्यंत चालू. विठ्ठल 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 तुकोबाराय सांगतात आता आता म्हणजे काय काय केलं आत्तापर्यंत आणि नंतर आता याच्या पुढं काय करायचं किंवा आता काय करायचं. तर या ठिकाणी म्हणतात की आतापर्यंत मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही निष्काम कर्म केलं. याचा अर्थ जे जे केलं ना, ही जर आपल्याला भाग्य तुकोबारायांचं प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी मागं केलेल्या असतील तर आपल्याला भगवंताची भक्ती करावी वाटते, आणि केल्या नसतील तर आता त्या गोष्टी अशा प्रकाराने केल्या पाहिजेत. असं केलं तर आज ना उद्या आपल्याला जी फळं ज्ञानोबारायांनी चाखली, भक्तीची गोड फळं तुकोबारायांनी, चोखोबारायांनी, संत जनाबाईंनी, संत बहिणाबाईंनी, किती शिक्षण झालं, कोणत्या जातीत जन्मले याचा काही संबंध नाही, पण जो अधिकार ज्ञानोबारायांचा आहे तो सोयराबाईचा आहे. विठ्ठल 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 याला क्रममुक्ती म्हणतात. या ठिकाणी हळूहळू जर एखादा मनुष्य आहे आणि त्याला एखादा जिनावरचा चढून जायचा आहे, 25 पायरी आहे, तर एखादा मनुष्य इथून दुसऱ्या पायरीवर उडी मारतो, एखादा बळ असलं तर तिसऱ्या पायरीवर उडी मारतो. एवढ्या पायऱ्या तर काही जाता येत नाही आणि लवकर दमतो सुद्धा, कधी पडण्याची पण शक्यता असते. पण जो एका एका पायरीनं जाईल तो त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत नक्की जाऊ शकतो. तसं या परमार्थामध्ये थोडा क्रम आहे मुक्तीचा, त्याला क्रममुक्ती म्हणतात. एक एक पायरीनं जावं लागतं. त्यावेळेला हा मनुष्याला परमानंदाचा, मुक्तीचा क्षण, जीवनमुक्तीचा, मोक्षाचा क्षण त्याला प्राप्त होत असतो. तर ह्या पायऱ्या सांगितल्यात. यासाठी 3 गोष्टी सांगितल्या जीवनामध्ये. चांगलं लक्षात घ्या की हा जो क्रम आहे त्या क्रममुक्तीमध्ये 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. एक पायरी आहे कर्माची, दुसरी पायरी आहे उपासना किंवा भक्तीची, आणि तिसरी पायरी आहे ज्ञानाची म्हणजे आत्मज्ञानाची. जगामध्ये सगळे लोक जे आहे, कोणाला वाटतं दुःख नसावा, कोणाला वाटतं कायम सुख, कोणाला वाटतं की मला सुख नसावं, कोणालाच वाटत नाही. आणि दुःख असावं असं कोणाला वाटतंय का? नाही. मरावा असं कोणाला वाटतंय का? न मरणे निर्विवाद जगा पडिये, आणि मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. सगळ्यांना दुःख संबंधरहित सुख पाहिजे, परंतु ते मिळवण्यासाठी लागणारा अधिकार सर्वांचा सारखा नाही. त्यामुळं जगामध्ये 3 अधिकारी आहेत. चांगलं लक्षात ठेवा. आपल्याला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळा वेद हे सांगतो. आपला अधिकार पाहून आपण परमार्थाची वाटचाल केली तर आपल्याला लवकर जाता येतं. नाहीतर आता सांगितल्याप्रमाणे फळ फार मोठं आहे मोक्ष, आणि ते आम्ही प्राप्त करणार, आणि अधिकाराचा अभाव आहे. अशा वेळेला जर तुम्ही 4थ्या पायरीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला तर घसरून पडण्याची पण शक्यता आहे. तेव्हा ह्या क्रमाक्रमाने आपण जाणं हे आवश्यक आहे. आणि त्या क्रमामध्ये पहिली पायरी आहे कर्माची, दुसरी पायरी आहे भक्तीची, आणि तिसरी पायरी आहे ब्रह्मज्ञानाची. ते ब्रह्मज्ञान झालं की तुमच्या जीवनाचा प्रवास संपला. आता तुम्हाला पुन्हा काय बीज भाजूनी केली नाही आणि आम्हा जन्म मरण नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. तैसे येण्याची शरीरे येणे सरे, किंबहुना एरझारे झारे चिरापडे. आपल्या जीवनामध्ये जसं आपण धर्माचं अनुष्ठान करतो आपल्या इच्छापूर्तीसाठी, किंवा आपले विषय भोग आपण भोगतो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे, तसं या ठिकाणी आपण पैसे मिळवतो, अर्थार्जन करतो, पण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे. तर हे सुद्धा पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ आणि काम. पण खरा 4था पुरुषार्थ मुख्य आहे, तो आहे मोक्ष पुरुषार्थ. खरा त्या मोक्षाला पुरुषार्थ म्हणतात. हे आडनावाचे पुरुषार्थ आहे. केलेलं धन कोणी बरोबर घेऊन गेलं नाही, कीर्तीसुद्धा कायमची बरोबर जात नाही, सगळ्या कामना जीवनामध्ये पूर्ण होत नाही. पण जर म्हटलं की या देहामध्ये मी ईश्वर प्राप्त करीन, तर केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे.
तो का म्हणे वर्मे वर्मे जाणून या तरती तरती, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी अधिकार ज्याचा जसा आहे तसं त्यांनी केलं पाहिजे. आणि तेच अधिकार शास्त्र किंवा संतांनी सांगून ठेवलेलं आहे की काही लोक जगात 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक कसे आहेत तर काही लोक जे आहेत त्यांच्या अंतःकरणात फक्त विषयासक्ती आहे की शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय आपल्याला प्राप्त व्हावेत. आणि ते कसे जसे मिळवता येतील तसे. पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख याचा काही विचार करायचा नाही. मनाला वाटलं ना हा विषय भोगायचा, कसाही प्राप्त करायचा आणि तो भोगायचा. आताचे सध्याचे जे युग आहे याला चंगळवादी म्हणतात किंवा भोगवादी लोक. आज ते शिकलेले आहेत पण ते सुशिक्षित त्यांना म्हणायचं पण ते खरे कुशिक्षित आहेत. ते स्वतःचे पायावर धोंडा पाडून घेणारे आत्मघाती आत्मवंचक अशा लोकांचा हा समुदाय आहे. हा म्हणजे हा नाही, या काळातला समुदाय. आपण मात्र भाग्यवान आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. असे काही लोक आहेत आणि विषयासक्त त्यांचं जीवन आहे. त्यांना वैराग्य कधी होत नाही, त्याग करावा असं वाटत नाही. किती भोगलं तरी त्यांचं विषयाच्या भोगाने तृप्ती होत नाही. आणि अशीच लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यानंतर मध्यम लोकसंख्या अशी आहे की त्यांना कधीकधी विषयांचा भोगही घ्यावा वाटतो. आणि विषयांचा भोग घेत असताना होणाऱ्या किंवा लागणाऱ्या ज्या दुःखाचे टोले, लागणाऱ्या ज्या ठेचा, त्यामुळं त्यांना असं वाटतं की हा संसार दुःखमूळ आहे, याचा त्याग करावा असं कधी वाटतं. आणि त्याग करायला गेलं की पुन्हा अंतःकरणात अनंत जन्माचे संस्कारामुळं पुन्हा भोगाच्या इच्छा होतात. भोग घ्यायला गेलं का त्यागाची इच्छा होते आणि त्याग करायला गेलं की पुन्हा भोगाची इच्छा होते. असं त्यांचं जीवन द्विधा या ठिकाणी भरकटलेलं असतं. विनोदानी स्वामी महाराज त्यांच्या एका बंधूची घडलेली गोष्ट सांगायचे की एकदा ते आळंदीला शिकत असताना आश्रम इंद्रायणीच्या तीरावरच आहे. तर त्यांच्या गुरुबंधू होते आणि ते आईवडिलांना मला वाटतं एकुलते एक होते. तर ते इथं 4 महिने गावाकडे जायचे आणि 8 महिने आळंदीला थांबायचे. तर ते इथं आले की 8 महिने झाले की ते म्हणायचे आता पाळी पेरणीचे दिवस आले, वडिलांना त्रास होईल, गुरुजी मला घरी जावं वाटतं. ते गुरुजी म्हणायचे जा. ते घरी गेले. पुन्हा कार्तिकी वारी आली का ते वडिलांना म्हणायचे की दादा मला आता आळंदीला गुरुजींच्या जवळ बसून ज्ञानेश्वरी ऐकावी वाटते. ते म्हणायचे खूप चांगलं आहे, जा आता आळंदीला. असे 6 वर्ष त्यांचे चालले. 8 महिने इकडं आलं की त्यांना घरी जावं वाटायचं, घरी गेले की त्यांना आळंदीला यावं वाटायचं. मग त्यांनी एक दिवस विचारलं दादा, त्यांच्या गुरुजींना विचारलं की दादा या ठिकाणी मला इथं आलं की गावी जावं वाटतं, गावी गेलं की इकडे यावं वाटतं, तर हे कसं काय होतं, काय केलं पाहिजे त्यासाठी. त्यांनी सांगितलं तू गावी जाऊ नको आणि आश्रमातही राहू नको, तुझी पेटी उचल आणि समोर जी इंद्रायणीचं पात्र आहे त्याच्यामध्ये ती डोक्यावर घेऊन उभी राहा. विठ्ठल असे जे लोक आहेत ना, नाथ महाराजांनी हे एकनाथी भागवतामध्ये फार स्पष्ट रीतीनं आपल्या जीवनाचा अध्यात्म प्रवास कसा करावा, आपला अधिकार कसा आजमावा, त्याच्यावर कोणती साधना करावी याविषयीचा निर्णय दिलेला आहे. आता तोच निर्णय वेदाचा आहे, सगळ्या स्मृतिग्रंथाचा आहे, पुराणांचा आहे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येत, वेद अनंत बोलिला आणि हाच तुकाची साधिला. या ठिकाणी विठोबाशी शरण जावे, निष्ठा नाम गावे, भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं ध्यान करावं, भगवंताच्या गुणांचं लीलांचं भगवंताच्या स्वरूपाचं स्वभावाचं वर्णन करावं किंवा ऐकावं. हा त्याचा उपाय आहे. त्याला म्हणतात भक्ती किंवा त्याला म्हणतात उपासना. उपासना, उप म्हणजे जवळ राहणं, भगवंताच्या चिंतनाच्या रूपाने कायम परमात्म्याला मुखी नाम आणि हृदयी ध्यान हेची परमार्थ साधन, अशा प्रकारचा उपाय आहे. त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात उपासना. ज्या पुरुषाच्या ठिकाणी केवळ विषयासक्ती आहे त्या पुरुषांनी कर्मयोग करावा. कर्मयोग करावा म्हणजे काय, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, चांगलं लक्षात ठेवा, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे तीच ईश्वराची पूजा आहे. आणि आपण केलेले कर्म ही एक पुष्प आहेत
आणि ती पुष्प फुलं ती देवाच्या चरणी समर्पित करायची. त्याच्यामध्ये लाभ काय होतो किंवा तोटा होतो याचा विचार करायचा नाही. ज्या कांद्याला भाव येणार नाही ते अगोदरच नाही करायचं, आणि ज्या फुलांना भाव येणार आहे ती बरोबर करायची. ही व्यवहारातलं चातुर्य बरोबर आहे, परंतु हे नेहमी साधेल असं नाही. पण आपलं कर्म आहे ना, तर ते कर्म ह्या संपूर्ण सृष्टीचक्रामध्ये सर्वांचं संरक्षण करण्यासाठी मी शेतकरी झालो, सर्वांचं संरक्षण करण्यासाठी मी सैनिक झालो, मी ब्राह्मण झालो, या ठिकाणी मी सेवा करण्यासाठी हलकी सालकी कामं करणारा चाकर झालो. जे काम माझ्या वाट्याला आलेले आहे ते काम मी ईश्वराची सेवा म्हणून करीन, आणि ते करताना मी करतो असा अभिमान धरणार नाही, आणि ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करीन. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, उच्चारितो. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. पुन्हा ध्यान देऊन ऐका की या ठिकाणी मी आलेलं कर्म तर करणार, जे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे ते कर्म करणार, पण त्या कर्माचा मी अभिमान धारण करणार नाही, आणि त्या कर्मापासून अमकं फल मला मिळावं अशा फलाची इच्छा पण करणार नाही. तिसरी गोष्ट, ते कर्म मी ईश्वराची पूजा म्हणून करीत आहे ह्या युक्तीनं जर कर्म केलं तर त्या पुरुषाचं अंतःकरण मन इतकं शुद्ध होऊन जातं की त्याला त्याचं कोणतेही कर्म करीत असताना मानसिक तणाव होत नाही, तो मनोरुग्ण होत नाही, तो आत्महत्येकडे प्रवृत्त होत नाही. जोही प्रसंग येईल त्या प्रसंगाला छाती काढून तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवा ही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू. परंतु का म्हणे तुझ्या नामाचेनी बळे अवघे यांचे काळे केले तोंड. हे सैनिक आहेत, ही कटकेवाडी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असं कर्म केलं की अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म जे करू नये, उदाहरणार्थ असत्य करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, आणि त्या अंतःकरणातल्या वासना ज्या आहेत त्या निष्काम कर्माने त्याला मल नावाचा दोष म्हणतात. तो मल नावाचा दोष काय होतो, पूर्णपणे निवृत्त होतो, आणि त्याने मन काय होतं, शुद्ध होतं, वाईट विचार मनात येत नाही. अशासाठी हा कर्मयोग आहे. आता त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे भक्तियोग. त्याच्यामध्ये कर्म जरी केलं ना, माणसाचं मन शुद्ध होतं, पण शुद्ध जरी झालं तर ते चंचल राहतं. आता मी वारीला जावं, कीर्तनाला जावं, नामजप करावा, का माझा राहिलेलं काम करावं, असे अनेक संकल्प एकाच वेळेला येतात, आणि त्यामुळे मन स्थिर राहत नाही. आता मनाला स्थिर करायचं असेल तर मन काय केलं पाहिजे, एका खुंट्याला बांधलं पाहिजे, आणि तो खुंटा कोणता असेल तर परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं आपलं चित्त, त्या चित्तरूपी सूत्र किंवा दोरी कायम परमात्म्याच्या चरणाला बांधून ठेवणं, त्याचं नाव आहे भक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती शब्द जो आहे तो भज सेवायाम असा धातू आहे, म्हणजे सेवा करणं. आपल्या शरीराने परमात्म्याची सेवा करणं, मनाने परमात्म्याची सेवा करणं, बुद्धीनं सेवा करणं, आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत त्या सगळ्या इंद्रियांनी परमात्म्याची सेवा करणं.
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा पुन्हा पुन्हा विठ्ठल 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 हे जर आपण म्हणत राहिलो तर नकळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया या ठिकाणी न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे तुमच्या तुमच्या मनात किती आसक्ती असू द्या तुका म्हणे जीवा आसक्त सर्व भावे तुका म्हणे जीवा आसक्त सर्व भावे तरतील नामे विठोबाच्या अशा प्रकारचं हे नाम साधन ज्याच्यामध्ये प्रमुख आहे आणि तेही कलियुगामध्ये अनेक साधनं भक्तीच्या प्रांतात आहेत भक्ती नवविधा आहे पण याच्यामध्ये ही कीर्तन भक्ती किंवा नामसंकीर्तन भक्ती ही सर्वात श्रेष्ठ साधन आहे तेव्हा ही भक्ती जर आपण केली तर या भक्तीच्या द्वारा अंतःकरण स्थिर होतं आता एक गोष्ट सांगतो आपलं जर सूर्याचं प्रतिबिंब आहे भिंतीमध्ये दिसतं का आपल्याला आरशामध्ये दिसतं किंवा पाण्यामध्ये दिसतं पण जर पाणी जर हलत असेल तर दिसतं पण स्थिर दिसत नाही ते हलतं असं सूर्य आकाशात स्थिर आहे पण प्रतिबिंब मात्र हलताना दिसतं बरं पाणी जर पावसाळ्याच्या दिवसात गढूळ असेल किंवा पाणी जर डबक्यातलं गढूळ झालेलं असेल त्याच्या सूर्याचं प्रतिबिंब चांगलं पडतं का पडत नाही किंवा दिसत सुद्धा नाही खाली आलेला सूर्य त्याच्यामध्ये दिसत नाही तसं मन जर अशुद्ध असेल तर त्याच्यात परमात्म्याचं प्रतिबिंबच पडत नाही परमात्मा त्या अंतःकरणात प्रगटच होत नाही मन जर चंचल असेल तर ते मन पण चंचल ती भगवंताची प्रतिमा स्थिर राहत नाही म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण ही भक्ती केली म्हणजे आपलं चित्त स्थिर व्हायला लागतं आणि स्थिर होते एवढंच नाही तर त्यावेळेला तो परमात्मा प्रसन्न होतो आणि त्यावेळेला आपल्याला दोन गोष्टी होतात आपल्या अंतःकरणात सारखी तळमळ लागते की हे शरीर धारण केलं तोपर्यंत सगळं दुःख आहे तेव्हा आपली ही जन्ममरण परंपरा कधी खंडित होईल जन्माला आईच्या उदरात 9 महिने का किती कष्ट आहेत प्रसूतीला किती कष्ट आहेत बालपणात किती कष्ट तारुण्यात किती वार्धक्यात किती मरताना किती असे आपल्याला एक बोचणी लागते की या ठिकाणी किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवुनी जीव भ्याला शरण गेला विठोशी त्या मनुष्याला आपोआप वाटायला लागतं कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण आईशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे काय हे खंड